हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं असं मी का म्हणते रोज तुम्हाला. कारण ही लाईफ एकदाच भेटते, कारण इथं वन्स मोर नाही आहे ना. त्यामुळं खूप छान जगा आणि जगू द्या दुसऱ्यांना पण. तर इथं मी मॉर्निंगची सुरुवात आणि इव्हनिंगची सुरुवात, भलेही माझा डाएट चालू असू दे, पण चहा हा मी स्किप केलेला नाही आहे. तर इथं मी भांडी लावते. भांडी लावताना मला आद्विक झोपला होता. इतकं हळूहळू लावावं लागते ना, सगळी कामं झोपल्यानंतर बाळ खूप स्लो करावे लागतात. तर इथं माझं लायटर बंद पडला अचानक. तर मी थोडंसं गरम केलं तर ते चालू झालं. थोडंसं म्हटलं आपल्याला सायंटिस्ट झाल्यासारखं वाटलं. तर मी इथं दूध गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर भाताची तयारी करते. चहा शिजस्तवर आपली जेवढी कामं होतात जेमतेम तेवढी फास्ट करून घ्यायची. मल्टीटास्क कामं करून घ्यायची. आई झाल्यानंतर कसं असतं, बाळ उठल्यानंतर बाळाकडे लक्ष द्या, बाळ झोपल्यानंतर बाकीची एक्स्ट्रा कामं करून घ्या. जसं काय तसं माझं चालू होतं. जेव्हा आपण आईकडं असतो, लग्न झालेलं नसतं, तेव्हा किती फ्री माइंडेड असतो ना. ते पहिलाचे दिवस आता आठवले तर खरंच असं वाटतं तेव्हा आपण किती आळशी होतो. पण आता तसं नाही आहे. ठीक आहे, आपल्याला जबाबदारी ही एक असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही समजत नाही. तेव्हा आपण बिंदास राहायचो. आईवडिलांचं इतकं आपल्याला दुःख कळत नसायचं. पण आता एक स्वतः आई झाल्यानंतर समजतं की काय असतं. तर असो. तर इथं माझी भाजी ती पण तयारी करून ठेवले आणि मस्त गरमागरम आल्याचा चहा केलाय. तर इथं मी सांगायचं म्हणजे ही मेथीची भाजी आहे ना, ही मी निवडून ठेवली होती. आदल्या दिवशी थोडीशी उरली होती, ती ठेवली होती. आज मला त्याचं पिठलं बनवायचं होतं. तर आद्विक पण निवडत होता. त्याच्यामध्ये त्यानं मेन म्हणजे ते मटारचे वरचं कवर असतं ना, ते टाकला होता त्याच्यामध्ये. तो पण निवडायला मदत करत होता तेव्हा. आता इथं आद्विक उठलाय, मस्तपैकी चहा एन्जॉय करतोय आणि त्याला कोणते कोणते बिस्किट आवडतात त्याची नावं तो सांगत होता. परत दूध पिल्यानंतर काय काय मिळतं त्याच्यातून, दुधातून, हे मी त्याला परवाच्या दिवशी सांगितलं होतं. ते त्याला आज आठवलं. परत त्यानं मला असं रिप्लाय केला. खरंच मुलं ही खरंच माइंडेड असतात हां.